जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण सर्व एकत्र झालेला आहात। सर्व ओबीसी समाज त्याचबरोबर एसटी एससी ओबीसी सर्वांचे एक या ठिकाणी दिसून येते। काय वाटते, काय भावना व्यक्त करतात? सामाजिक समता आंदोलन या नावाखाली आज ठाणे जिल्ह्यातली सगळे समाज म्हणजे कुणबी असतील, आगरी, कोळी, वंजारी, भंडारी, जे जे नाभिक आहेत, धोबी, सुतार, लेबर फ्रंटचं, तसेच वेगवेगळ्या जातींच्या वेगवेगळ्या संघटना या ठिकाणी एकत्रित झालेल्या आहेत। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जातीय जनगणना जी होत नाही आहे, त्याबरोबर UGC बिल जे आहे त्याची अंमलबजावणी होत नाही आहे आणि ह्या ठाण्यात ओबीसी मुलांचं आणि मुलींचं हॉस्टेल होत नाही। दिबा पाटलांचं नाव मुंबई विमानतळाला दिलं जात नाही आहे। तसेच आज या ठिकाणी नागपूरला ज्या ठिकाणी आहे तसंच विविध ज्या सामाजिक संस्था आहेत त्या सर्व या ठिकाणी एकत्रित झाले आहेत। महत्त्वाचा उद्देश आहे की या सगळ्या समाजाच्या संघटना प्रथमतः असं घडतंय की त्या सर्व एका छत्राखाली आलेल्या आहेत आणि हे पहिल्यांदाच घडतंय। प्रत्येक जण कोणी जात्यात आहे, कोणी सुपात आहे, प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी भरडला जातोय, परंतु प्रत्येकाला जाणीव झालेली आहे की आपण एकत्रित येणं, एकत्रित लढा देणं, नाहीतर सर्वांची कुठे कुठे अलग अलग जे प्रत्येकाला तोडून जे त्यांचा हक्क घटनेतले हक्क हिरावले जातात ते एकत्रित येण्यासाठी या विविध संघटना या ठिकाणी आलेल्या आहेत। या ठिकाणी राष्ट्रवादी महासंघ, ठाणे शहर कुणबी समाज संघ, समोन्नती संघ मुंबई, मुरबाड शहापूर रहिवासी संघ ठाणे, लहुजी सेना, शिवभीम फाउंडेशन, राष्ट्रीय बहुजन समाज पार्टी, RPI सेक्युलर, जन आंदोलन मंच, आदिवासी एकता परिषद, भूमिकन्या, भूमिपुत्र संस्था, नाथपंथी डवरी सभा, तसंच अखिल भारतीय विद्यार्थी संघटना, आंबेडकरी लॉयर्स फोरम, CPI अशा वेगवेगळ्या संघटनांचं हे एकत्रीकरण आणि प्रत्येकजण या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात आलेलं आहे। याच्या पाठीमागे खूप मोठी ताकद आहे, परंतु प्रातिनिधिक आज सुट्टीचा दिवस असला तरी या ठिकाणी आलेला आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला हे निवेदन देणार आहेत। धन्यवाद।